फन चोको लावा भी खाया, बहुत अच्छा था गाइस। और अभी हम रात में मस्त क्या कर रहे हैं, लॉन्ग ड्राइव, क्योंकि हमारी गाड़ी तो आती है लंबे ही लॉन्ग ड्राइव कर रहे हैं। हम लोग आ चुके हैं घर। और मैं फर्स्ट और मम्मी सेकंड, पापा और पापा थर्ड। मम्मी खाना दे, मम्मी खाना दे। गाइस हम फाइनली घर पहुंचे। फाइनली हमारा आज अचार बन के रेडी हो चुका है। जाता वेळेस नाही का थंड झाल्यावर ते टाक। ये देखो अचार हमारा। का गं? हॅलो गाईज, तुम्ही विचार करत असाल की मी साडी बिडी घालून कुठे चालली आहे. मी कुठे चालली नाही आहे. मी फक्त रील बनवायसाठी ही साडी वेअर केलेली होती. आज मला कुठे जायचं नाही आहे आणि मी तसं पण शॉपला वगैरे जाते तर मी साडी बिडी घालून काही जात नाही, कारण मी कम्फर्ट नसते त्या गोष्टीत, म्हणून मी साडी बिडी घालत नाही. मी जीन्स किंवा ड्रेस वगैरे वेअर करून जाते शॉपमध्ये, आणि कधी काही असलं घरात तर मग साडी नेसून जावंच लागतं, तर मग मी तेव्हा जाते. पण अशी मी रोज घरात साडी नेसत नाही. पण आज मी हे बघा साडी नेसलेली आहे आणि मी कसे दिसतं आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगाल. आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कराल. मी व्हिडिओ पण टाकलेले आहेत इंस्टावर, तर तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट्स आणि फॉलो पण करा मला, ज्यांनी कोणी मला फॉलो नसेल केलेलं. आणि यूट्यूबला पण माझं चॅनल आहे, तिथे पण तुम्ही मला फॉलो करा. आज तुम्ही विचार करत असाल की मी एकदम गुजराती साडी घालून मराठी बोलत आहे. ॲक्च्युली ना माझाच म्हणजे मी व्हिडिओ जेव्हा चालू केला तेव्हा एकदा मला माझ्या तोंडात मराठी आली आणि म्हणून मी मराठीमध्येच बोलत आहे. तर तुम्हाला माझी मराठी पण कशी वाटली हे पण कमेंट करून सांगा.